सटकलो मी आता पडलो मला काही जाता येत नाही। हा हे बघा हा भेटलाय मस्त झाड मला। बाई जवाई नको करू माये बाई दिन दिला। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। कसे तुम्ही मजेत ना? आज मी सकाळी 6 वाजता उठलोय कारण की मला जायचं आहे त्र्यंबकेश्वर। तर चला आम्ही निघतो आता त्र्यंबकेश्वर। आमची तयारी झाली आहे। मी माझे भाऊजी, माझी आई, वडील, बायको आम्ही सगळे आता त्र्यंबकेश्वर जाणार। माझी बहीण काही येणार नाही, तिला शेतामध्ये काम आहे, त्यांचे कांदे काढायला घेतले त्यामुळे। आणि आपण दुपारी येऊन त्यांच्या शेतामध्ये जाऊ। शेतामध्ये कांदे कसे खांडतात ते पण तुम्हाला दाखवतो। ओमच तयारी करत नाही जास्त, टाइमपास ओमचाच जास्त। हॅलो मित्रांनो, आम्ही आलोय माझ्या पप्पांच्या घरी, बुवाच्या घरी। त्या पप्पा काय बोलतच नाही, पप्पाची दाढ पण बोलते पप्पाचा काय विचार वाजतो। पप्पा विचार करून शब्द मारतो, पप्पा पण टोचून मारतो। पप्पाचे 820 आहे ना। आता त्र्यंबकेश्वरला आम्ही बघा आता सगळे नाश्ता करतोय। आई आहे, पप्पा आहे, जयराम भाऊन आपण आलेत। आता आम्ही नाश्ता करतो। इडली सांबार वडा आहे इथं बघू। साऊथ इंडियन हॉटेल आहे, साऊथ इंडियन आहे ना सगळं? चालेल ठीक आहे, चला मग आम्ही काहीतरी नाश्त्याला घेतो, पुन्हा भेटू। गुरु पीठ आहे इथं स्वामी समर्थांचं, तिथं मी चाललोय वरती। तुम्हाला दाखवतो वरती व्हिडिओ, तुम्हाला दरवेळेस दाखवतो, आज पण दाखवतो। चला ते पण येत आहेत बघा, तेजू आहे, आई आहे, राज आहे, जयराम पाहुणे आहेत, सगळं आम्ही मीटिंगसाठी आलो होतो पण आज मीटिंगच नाही आहे। आज फक्त मी दर्शन घ्यायला चाललोय वरती। दर्शन झालंय मस्त, आता आम्ही चाललोय आता गाडीकडे। माणूस सोडा हो, माणूस फक्त आहे ना पैसा भाचा मतलबी बुक्या माणूस आहे। पैसा पाहिजे आणि ज्याचं काम आपण केलं ना ते गोड लागतं, असं आहे। चला त्र्यंबकेश्वरचं आमचं दर्शन झालंय आता, म्हणजे मी गुरुमाऊलींच्या मठामध्ये गेलो होतो, तिथं स्वामींचं दर्शन घेतलं। आता आम्ही निघतोय आमच्या घरी म्हणजे देवळाला। आता पुढचा प्रवास आहे आमचा लोहाऱ्याचा। आज जर जमलं तर आधीच निघून जाऊ, नाही तर उद्यासाठी आम्ही थांबू, मग परवा निघू। चला मग भेटू पुन्हा। बोल ना बेटा, काय 12 वाजले आता। नाटक करतोय बाबा, खरंच लय भारी वाटतं एकदम पिऊन, एकदम मन खरंच ना। ते आपण गाणगापूरला पेला होता ना, सेम तसंच होता, एक नंबर लागत होता मस्त। एक ग्लास भरून पाहुण्याने बघितला का भाऊजीचा? तुम्ही वाटतं पिला का नाही? तिथून गाणगापूरला गेलो होतो ना मी, त्यावेळेस तर मला बाटल्या भरून दिला त्यांनी डायरेक्ट पिण्यासाठी। मट्टा बिट्टा पिऊन आलो होता मी तिथून मस्त। नशीब लागतं त्याला पण, पोहोचलोय देवळाला। आता मी चाललोय शेतामध्ये। शेतामध्ये यांनी काय काय लावलंय काय काय नाही तुम्हाला दाखवतो। आणि सगळ्या शेंगा आहेत, शेंगा लावल्यात म्हणतात। रात्रीचे कांदे काढले, कांदे कसे होतात ते आपण रात्रीचे कांदे आता दिवसा रात्रीचा व्हिडिओ बनवला होता मी, अपलोड केला नाही, त्यामुळे तुम्हाला काही रात्री दिसणार नाही, कारण की रात्री 12 वाजता मी शेतामध्ये गेलो होतो। आणि कांद्याची साईज पण मोठी आहे, तुम्हाला कांदे पण दाखवतो माझ्या बहिणीच्या शेतातले, तर बघा चला। साठी घरून भरून आणलाय ड्रम पाण्याचा आणि चाललोय आता मस्त घेऊन। माझे पाहुणे चाललेत पुढे, कसं आहे दाजी आहेत ना, मग काम तर करावं लागेल आपल्याला, त्यामुळे चला आलोय आता मी शेताजवळ। कसा वाटतोय माझा ड्रम डोक्यावर, म्हणजे लय दिवसानंतर आज पहिल्यांदा ड्रम वाहतोय पाण्याचा, भारी वाटतंय मला। हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करायचा होता म्हणून व्हिडिओ बनवतोय, असं दाखवण्यासाठी नाही की मी काम करतोय, फक्त माझा जो आनंद भेटतोय चालण्याचा
तो तुम्हाला दाखवतोय. मी तुम्हाला शेतामध्ये काय काय करतात ते सगळं दाखवतो आज. कांदे माझी आई थकली खूप जोरात, लय ऊन लागते. माऊ पण कांदे वाव लागते. आता ओम काय ते डोक्यावर घे बेटा, खूप जास्त ऊन आहे. हे माझ्या बहिणीचे सासरे आहेत, मस्त आता त्यांना थंडगार गुलपी आणली खाण्यासाठी. कसं वाटतंय शेतात? भारी ना. यांची बुवा आहे माझी आत्या, ती पण गुलपीच खाते. आता माझी बहीण काय करते बघू द्या. ही आमची सरलाताई आहे, ही आमचे गोपीनाथ पाहुणे त्यांचे मिसेस आहेत, म्हणजे बहीणच लागते माझी. आणि माझी बहीण बघा सगुलप्या खात आहे ते. असं आहे बरं मस्त. चला मी तुम्हाला शेत फिरवतो. हे बघा पूर्ण शेत आहे त्यांचं. बघा कांदा लावलाय, कांदा बघा उपटून दाखवतो. हे एक नंबर कांदा आहे, म्हणजे जाड पण आहे चांगला. शेत असल्यानंतर जो आनंद असतो फिरायचा तो वेगळाच असतो. मला हा आनंद बहिणीच्या घरी आल्यानंतरच भेटतो. आता वरच्या शेतामध्ये लावलाय भुईमुग. मी आता शेंगा उपटायच्या, मला पण जाऊ कसा प्रश्न पडत आहे. सटकलो मी आता पडलो, मला काही जाता येत नाही कारण की उंच ठिकाण आहे. चला मी दुसऱ्या साईडला जातो. मी जरा व्हिडिओ मित्रांनो इथं लावलेला आहे भुईमुग, आणि तो भुईमुग आता मी उपटून बघतो, कारण की मी कधी भुईमुग उपटलाच नाही आहे. याच्यामध्ये खाली शेंगा असतात, हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, पण कशा असतात ते बघतो आता. आता हा झाड उपटून बघतो मी, चांगले आहेत का बारीक आहेत. अजून इथं बारीकच आहेत, अजून बघू. चांगला मोठा झाड बघावं लागेल. त्याच्या शेंगा ह्याच्या आहेत का चांगलं. हा हे बघा, हा भेटलाय मस्त झाड मला, बजरंगबली. हा हे बघा शेंगा, हे झालं भुईमुगाच्या शेंगा. एक नंबर काम झालं माझं. आता मी बसून मस्त भुईमुगाच्या शेंगा खातो. ते बोलतात तिकडनं केवढ्या कच्चे उपटू नको म्हणून, पण मला खायच्या होत्या स्वतःच्या हातून तोडून, तर मी तोडल्यात मस्त. आता इथं बसतो आणि खातो बघा भुईमुगाच्या शेंगा. चला मग खायला या. आणि माऊने तिकडच्या शेतातून वरच्या शेतातून आणले भुईमुग. यांना भारी भेटलेत, माऊला पण भारी शेंगा भेटलेत. कुठे भेटले तुम्हाला त्या? वरच्या वावरात. वरच्या वावरात आहे म्हणून. आमचा ओम पण गेला होता. ओम तुला पण भेटला का? अरे बाबा बघा बिचारा पडत जळत येतोय. बस खा. चला आम्ही भुईमुगाच्या शेंगा खातो. आपल्याला भाजायच्या आता या. चलो इथंच भाजू ना. तिथे लाकडं गोळा करायचे तिथे भाजायचे. म्हणजे तिथे आम्ही स्वतः भाजतो दररोज. नाही इथंच भाजू. नाही तू पण काम करते का? पाटीत भरून. हा मस्त काम करताय. आप्पा पण बसले कामाला मस्त. पप्पा पण काम करतायत. जिजा उपटा पटापटा. मग हा तेजी पण एकदम मस्त काम करते शेतामध्ये. वावरच घेऊन टाका म्हणा आता. का बुवा? ऊन कवडं लागेल आहे ना. आमचा ओम पाट्या उचलायला लागलाय मस्त एकदम. एक नंबर काम करताय बघा. हा हळूहळू काप बेटा. का बुवा मी शेंगा खायचा मस्त एकदम मजा करू नाटी. सगळे काम करतायत देखा तिकडे. माऊ चांगले काप बेटा चांगले काप. मी तर कांदा खडाले दांडी न लसन जवाई ना घर सासू गोटच बेसन. कांदे खांडाला ये म्हटलं बाय. रस्ते आली ये म्हणतं भाऊ सचिन. कांदे कापायला ये म्हणतं बाय.
बरोबर आहे का बाई? बरोबर चुकीचं आहे का माय काही? हा थकली खाली बसून घ्या आता. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. पाणी पाणी द्या रे, पोरला पाणी द्या रे. रे तिथे 3 माईल नका फोटो बिटो. तो झाड कुठं आणले? 2 झाडांनी हो का? एवढा राहते पक्का आहे काय? आता थकून बसलोय दोघ जण एका पांदीवर. लय जामून तपतंय आणि आता वाजले 4:15. तर आम्ही लवकरच आता घरी जाऊ. मला अजून इच्छा नाही घरी लोहाऱ्याला जायचं, काय देवळात मुक्कामी राहायचं, कारण की उद्या मला नाशिकला काम आहे जायचं. त्यामुळे मग आता इथं मुक्काम करावं लागेल. बघू आता. शेतामध्ये बसून मस्त मक्के खायला मजा वाटते. बघा आमचे पप्पा इथं मक्के बुजतायत आणि मी इथं मस्त मक्का बुजलेला खातोय. 6 वाजेपर्यंत आम्ही काम केलंय माझ्या बहिणीच्या शेतात. त्यांनी काही रोजंदारी दिली नाही मला. ते बापा बसले इथं, अजून पप्पा बसले. सरा याचं काम झालं, तेजू झालंय, माऊ तेजू आणि मी आता चाललोय घरी. बाटल्या भरून घेतो. संध्याकाळ मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आजचा ब्लॉग इथंच एंड करतो, कारण की आज शेतात जाऊन खूप थकलोय. त्यामुळे आज लवकरच ब्लॉग एंड करतो. त्यामुळे चला उद्या भेटू पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. अरे थांबा, ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय. बाई जवाई नको करू माये बाई. दिन दिला जन्म तिचा तिला झाला नाही तर आपल्याला कुठे होईल? बरोबर आहे का?